हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी विश्रांती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते. अतिशय थंडीच्या ठिकाणी मी आज आलेली आहे. चंदीगडमध्ये असणारं अतिशय फेमस आणि तितकंच पाहण्यासारखं असं ठिकाण म्हणजे रॉक गार्डन. आता तुम्ही बोलाल रॉक गार्डन म्हणजे दगडांचं गार्डन काय बघण्यासारखं आहे, तर मंडळी हे गार्डन तितकंच बघण्यासारखं आणि सुंदर आहे. एवढं भव्य गार्डन वेगवेगळ्या दगडांनी वेगवेगळ्या काचांनी म्हणजे इकडे बनवले पुतळे किंवा स्टॅच्यूज आहेत ते अशा टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले आहेत. इंडस्ट्रियल वेस्ट त्याचप्रमाणे घरगुती वेस्ट या सर्वांपासूनच या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. तर मग पाहूयात हे रॉक गार्डन काय आहे ते. तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला मग जाऊयात आतमध्ये रॉक गार्डन पाहण्यासाठी. चंदीगडमध्ये असणारं सुंदर हे फेमस रॉक गार्डन त्याला नेक्चन गार्डन देखील बोलतात. 1988 साली हे गार्डन बांधलं होतं आणि मुळात हे पाहण्यासारखं आहे कारण की इकडे असणाऱ्या भिंती या दगडांच्या आहेत. म्हणजे इकडे तुम्हाला कुठची POP म्हणा किंवा सिमेंटची भिंत दिसणार नाही. थोडंफार प्रमाणात इकडे असेल काही गोष्टी, पण मुळात त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बायोमेडिकल वेस्ट किंवा घरगुती वेस्ट, काचा, टॉयलेटचे टाईल्स अशा वेगवेगळ्या प्रकारे बांधलेले आहेत. त्या कलाकृती तर आपण पुढे बघणारच आहोत. पण मी तुम्हाला आवर्जून सांगते की जर तुम्ही चंदीगडला येत असाल तर या ठिकाणी नक्की या, हे मिस आउट करू नका. याची एंट्री तिकीट आहे 30 रुपीज आणि लहान मुलांचे 10 रुपीज आहेत. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, पार्किंगचे देखील चार्जेस आहेत, पण ओव्हरऑल जागा खूप चांगली आहेत. 41 एकरमध्ये बांधलेलं हे 1988 साली बांधलेलं हे गव्हर्नमेंट ऑफिसरनेच बांधलेलं आहे. गार्डन खरंच खूप पाहण्यासारखं आहे. मुळात खूप मोठा एरिया. लवकर या, एक्सप्लोअर करा आणि आनंद घ्या.
तर आता आम्ही आलेलो आहोत डॉल म्युझियमला. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 इथे टर्न आहेत, की पहिला जो आहे तो एक्झिट आहे आणि त्याच्या ऑपोजिटला आहे तो डॉल म्युझियम आहे. तर आम्ही आता जातो इथे स्पेशली डॉल म्युझियमसाठी. याच्या अगदीच बाजूला शॉपिंग सेंटर आहे आणि इथे डॉल सेंटर आहे. चला मग जाऊया. लाईट्समुळे खरंच खूप छान वाटतं आणि खूप गरमी वाटते इकडे. बाहेर खूप थंड हवा आहे, त्या मनाने इकडे आतमध्ये खूप अशी हीट जाणवते. सगळे कापडांचेच आहेत, सगळ्या डॉल्स ज्या ते कापडांच्याच आहेत आणि त्यांना सुंदर केलेलं आहे. ओव्हरऑल लाईटचा इफेक्टमुळे चांगलं वाटतंय ना.